काल आदरणीय प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांना अभ्यास करण्याचा सल्ला देणाऱ्या भालेराव याच्या खाली व्हिडिओ दिलेला आहे मी, आणि त्याच्याच बाजूला आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचा सुद्धा सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये आर्ग्युमेंट करतानाचा व्हिडिओ टाकलेला आहे. मित्रांनो, मी जास्त काही सांगायची गरज नाहीये. अभ्यास करण्याची खरी गरज कुणाला आहे हे तुम्हाला या दोन व्हिडिओच्या माध्यमातून ओळखायचं आहे. कारण तुम्ही सुज्ञ नागरिक आहात ना, तर त्याच्यामुळे त्याचा निर्णय तुमच्यावरच मी सोडणार आहे. एक हातामध्ये हलगी घेऊन, अंगावरचे कपडे काढून, केस वाढवून धर्माच्या नावावर नाचणारा पोतराज जो दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसतोय, जो मातंग समाजाची प्रगती बौद्धांमुळे झाली नाही सांगतोय, त्या भालेरावला मी हे सांगू इच्छितो, प्रगती हातामध्ये हलगी घेऊन, ती वाजवत, केस वाढवून, अंगावरचे कपडे काढून टाकून धर्माच्या नावावर पोतराज होऊन नाचण्याने प्रगती होत नाही. तुम्ही जे करताय त्याचं अनुसरण तुमचा समाज करतोय, है ना. तुम्ही आमदार असून जर हलगी घेऊन वाजवत फिरत असाल तर समाज त्याच्यातून दुसरी प्रेरणा काय घेणार आहे, है ना. आमचा समाज जो प्रेरणा घेतो ना, तो दुसऱ्या बाजूचा व्हिडिओ तुम्ही बघा. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आर्ग्युमेंट करतायत, आणि मिस्टर भालेराव, ती आर्ग्युमेंट इन इंग्लिश आहे, इन इंग्लिश. आलं का लक्षात? पोतराजाचे कपडे घालून रस्त्याने फिरून प्रश्न समाजाचे सुटत नाहीत, समाजाचे प्रश्न बिकट होत जातात. त्यासाठी वेळ प्रसंगी कोट घालून, जॅकेट घालून आणि पार्लमेंट मध्ये सुद्धा आपल्या समाजाचे प्रश्न मांडण्याची बुद्धिमत्ता, तेज, चातुर्य आणि क्षमता आदरणीय प्रकाश आंबेडकरांमध्ये आहे. कारण प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकर स्वीकारलेला आहे, भारताची राज्यघटना स्वीकारलेली आहे, आणि तुम्ही RSS ला स्वीकारलेला आहे, मोहन भागवतांना स्वीकारलेला आहे, आणि धर्माला स्वीकारलेला आहे. म्हणून तुमची अधोगती झालेली आहे. आमच्या प्रगतीची कारणं आणि तुमच्या प्रगतीची कारणं ही वेगवेगळी आहेत. तुम्ही ज्या धार्मिक मतमतांतरांमध्ये अडकून पडलात ना, तेच तुमच्या अधोगतीचं कारण आहे. तुमच्या अधोगतीचं कारण बौद्ध समाज नाही, तुमच्या अधोगतीचं कारण महार समाज नाही. तुमची प्रगती संविधानाने सुद्धा होणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये असणारी धर्माची घाण डोक्यातून काढणार नाही. एखादा व्यक्ती जर आमदार होऊनही पोतराजाच्या वेशामध्ये जर स्वतःचं मत प्रदर्शन करावं लागत असेल त्याला, तर तो धर्माचा किती गुलाम आहे हे लक्षात येतं. आणि दुसरीकडे कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशन मध्ये संविधानिक न्याय मागताना बाळासाहेब आंबेडकर स्वतः वकिलाच्या भूमिकेमध्ये आहेत. ही व्यवस्था समजून घ्या. ही व्यवस्था जर तुम्हाला समजून घ्यायची असेल आणि तुम्हाला जर तुमचा विकास करायचा असेल तर तुम्हाला भारताच्या राज्यघटनेनं इथं निर्माण केलेलं धर्माचं राज्य समजून घ्यावं लागेल. तुमच्या धर्माचं राज्य भारताच्या राज्यघटनेने निर्माण केलं नाही. भारताच्या राज्यघटनेला तिचा स्वतंत्र धर्म आहे, आणि ह्या सगळ्या इन्स्टिट्यूशन भारतीय घटनेच्या धर्माला अभिप्रेत असणारे आहेत. हे दोन व्हिडिओ तेच सांगतायत. ज्यांनी संविधान स्वीकारलं त्यांची प्रगती ही आहे जी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये दिसते आहे, आणि ज्यांनी संविधान स्वीकारलं नाही, धर्म स्वीकारला, धर्मप्रिय मानला, संविधानाला तुच्छ लेखलं, जातीला श्रेष्ठ मानलं, विचाराला तुच्छ लेखलं, याचा हा बाजूचा व्हिडिओ जो तुम्ही पाहताय, हातामध्ये बाज्या घेऊन, अंगावरचे कपडे काढून, केस वाढवून, हलगी घेऊन वाजवत फिरावं लागतंय. हे दोन फरक आहेत, आणि यातूनच भविष्यातील समाजाची प्रेरणा निर्माण होते. हो, भविष्यातील समाजाची प्रेरणा इथूनच निर्माण होते. आमच्या समाजाने बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेतली म्हणून आज ते सुधारलेत, आणि तुम्ही कालही बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेतली नव्हती, आजही बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेतली नाही, आणि तुम्ही तुमच्या समाजाला बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेपासून कोसोमैल दूर ठेवताय. कारण स्वतःच हलगी घेऊन फिरताय, तर समाजाला प्रेरणा तुम्ही काय देणार आहात?
हा अतिशय महत्वाचा विषय आहे. त्यामुळं भालेराव यांना स्वतः अभ्यास करण्याची फार गरज आहे. त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना अभ्यास करण्याचा सल्ला देण्यापेक्षा स्वतः आत्मसात केला तर मांगांचा थोडा तरी विकास होईल. त्यांचा विकास झालेला आहे. त्यांच्याकडे भरपूर साधन संपत्ती, धन दौलत भरपूर आहे. त्याचं ते मांगत्रीकरण करणार नाहीत, सगळ्या मांगांना वाटून देणार नाहीत. पण घटनेने जे मांगांना दिलेलं आहे ते सुद्धा ते मांगांना खाऊ देत नाहीयेत. स्वतः धर्माची गुलामी करत आहेत आणि मांगांना सुद्धा धर्माची गुलामी करायला भाग पाडत आहेत. धर्म झुगारून द्या, धर्माची गुलामी झुगारून द्या आणि घटनेच्या मार्गाने चालायला लागा. तुमचा विकास कुठलाही महार, कुठलाही बौद्ध अडवू शकत नाही. कारण आमचा विकास कोणी अडवला नाही, त्याच्यामुळे तुमचा कोण अडवणार आहे. पण फरक लक्षात आला पाहिजे आणि तो फरक हा खालचा आहे. पोतराज होऊन नाचण्यापेक्षा वकील होऊन हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट गाजवणं ही बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आहे आणि ही बाळासाहेब आंबेडकरांनी टिकवून ठेवलेली आहे.